दिवसाची सुरुवात आहे बरोबर. आपण मातृदिन म्हणजे मदर्स डे हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो किंवा उत्साहाने साजरा करतो. परंतु त्याबरोबरच आपण पितृदिन म्हणजे फादर्स डे एवढा कदाचित उत्साहाने साजरा करत नसू. कदाचित कोणी करतही असेल. आणि कारण आपल्याला आपले वडील हे नेहमीच आपल्या जवळ दिसत नाहीत. ज्यावेळेस मी मुंबईला अपडाऊन करीत असे तेव्हा माझ्याबरोबर काही जण गुजरातमधल्या वलसाडवरून मुंबईला अपडाऊन करायचे. सकाळी ते 4ला उठायचे, 5ची गाडी पकडायचे, मुंबईला यायचे, काम करायचे. परत 6ची गाडी पकडून ते 11 वाजता घरी जायचे, 12 वाजता रात्री झोपायचे आणि 4 वाजता परत उठायचे. त्यांना मुलं सकाळी निघाले तरी झोपलेली असायची आणि ज्यावेळेस ते रात्री जायचे त्यावेळेस ती मुलं झोपलेली असायची. मुलं त्यांना ओळखायची नाही. आणि अशा वेळेस त्यांची जी आई होती त्या मुलांची, ती त्यांना सांगत असे की हे तुझे वडील आहेत म्हणून. आठवड्यातला एक दिवस त्यांना मिळत असे आणि ती त्यांना सांगत होते. तिचं काम असायचं की मुलांना नीट ओळख करून द्यावी, वडिलांचं महत्त्व समजून द्यायचं की वडील कोण आहेत, काय करतात, कशासाठी आपल्याजवळ सतत नसतात ते. आणि ह्याचप्रमाणे कारण ते कुटुंबासाठी काम करीत असतात. आपण दाविदाचं स्तोत्र ज्यावेळेस आपण बघतो की दावीद 63 स्तोत्रसंहिता 63 ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस दावीद आपल्या शत्रूपासून अरण्यामध्ये लपून बसलेला असतो, अरण्यामध्ये भटकत असतो. आणि अशा वेळेस त्याला परमेश्वर दिसत नाही, परंतु तरी तो परमेश्वराकडे आक्रोश करत असतो. पण त्याचबरोबर त्या पुढील वचनांमध्ये ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस तो सांगतो की परमेश्वर मला आधार देणार आहे, माझ्या ह्या संकटाच्या समयी तो माझ्याजवळ असणार आहे. एवढा विश्वास त्याला त्याविषयी असतो. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याचदा असं वाटतं की आपला स्वर्गीय पिता आपल्याला दिसत नाही, आपल्या जवळ आसपासही कुठे आपल्याला दिसत नाही. आपल्याला असा भास होतो की नाही, परमेश्वर माझ्याजवळ नाही. परंतु लक्षात ठेवा की परमेश्वर जवळच असतो. तो आमचा स्वर्गीय पिता आहे. आणि अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं, एकटेपण वाटतं, त्यावेळेस पूर्वीचे दिवस आठवा. पूर्वीचे अनुभव सारखे मनामध्ये आणा की परमेश्वर पित्याने आम्हाला किती चांगल्या रीतीने सांभाळलं होतं, किती आम्हाला संकटातून बाहेर काढलं होतं. ज्यावेळेस हे अनुभव आम्ही सारखे आठवतो, आमच्या मनामध्ये ते येतात, त्यावेळेस आम्हाला समजतं की परमेश्वर किती चांगला आहे, आमचा स्वर्गातील बाप हा किती चांगला आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 63 आणि 7वं वचन बघा. Psalm 63 and verse 7. कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करेन. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.